नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, 2024च्या रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणे वाटपासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना करडई, गहू, जवस, मोहरी आणि हरभरा अशा पद्धतीचे अनुदानावर बियाणे वाटप केले जाते आणि याच बियाण्यांसाठी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भातली स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अनुदानावर बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये mahadbt.maharashtra.gov.in असं टाईप करायचं आहे, किंवा तुम्हाला टाईप करता येत नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. मित्रांनो, या पेजवरती आल्याच्यानंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये हे पेज इंग्लिशमध्ये दिसून येत असेल तर वरती उजव्या कोपऱ्यामध्ये लँग्वेज चेंज करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इंग्लिशची मराठी भाषा तुमची आपोआप केली जाईल. मित्रांनो, हे पेज मराठीमध्ये तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी या पेजला स्क्रोल करा. या पेजला स्क्रोल केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती पूर्वी अकाउंट ओपन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुम्ही आतापर्यंत या पोर्टलवरती अकाउंट ओपन केलेलं नसेल तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावं लागणार आहे. त्यासाठी सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर ती कशी करायची याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी दोन प्रकार देण्यात आलेले आहेत. जर तुमच्याकडे तुमचा वापरकर्ता आयडी असेल, म्हणजेच तुमचा युजर आयडी असेल, तर या ठिकाणी वापरकर्ता आयडी या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा वापरकर्ता आयडी म्हणजेच तुमचं युजर नेम टाका, तुमचा पासवर्ड टाका आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन बटनवरती क्लिक करा. आणि जर तुमच्याकडे तुमचा युजर आयडी पासवर्ड नसेल तर या ठिकाणी आधार क्रमांक या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, जर तुम्हाला आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉग इन करायचं असेल तर तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला मोबाईलवरती लॉग इन करता येईल, किंवा तुम्हाला बायोमेट्रिकच्या माध्यमातून CSC सेंटरवरती लॉग इन करावं लागेल. जर तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका. मित्रांनो, तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी OTP ऑप्शनवरती क्लिक करा. OTP ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. या ठिकाणी तुमच्या समोर आलेल्या मेसेजला ओके करा. आता मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP तपासा या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी टाईप केल्याच्या नंतर OTP तपासा या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर आता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेला असाल. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमच्या प्रोफाईलची स्थिती पूर्ण आहे का पहा. जर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण नसेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल पूर्ण करून घ्या. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी या ठिकाणी आता ऑप्शन देण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेजवरती तुम्ही आलेला असाल. आता या पेजवरती तुम्ही पाहू शकता भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहेत. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा. या ठिकाणी 3 नंबरला बियाणे, औषधे व खते या ऑप्शनच्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, बाबी निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर पुढे पाहू शकता अशा पद्धतीचा अर्ज तुमच्या समोर आलेला असेल. आता या ठिकाणी तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा सर्वे नंबर आणि तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो मुख्य घटक सुद्धा या ठिकाणी निवडून आलेला असेल. अनुदानावर बियाणे, औषधे व खते आणि पुढे बाब निवडाच्या ठिकाणी बियाणे ही बाब आपोआप निवडून आलेली असेल. आता या ठिकाणी आपल्याला पीक निवडायचं आहे. निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे या ठिकाणी पहा. करडई, गहू, जवस, मोहरी आणि हरभरा या 5 बियाण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, आता आपल्याला हरभऱ्याच्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपण हरभरा बियाण्यावरती क्लिक केलं. त्यानंतर अनुदानावर हवे असलेली बाब या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रमाणित बियाण्यांचे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रमाणित बियाण्यांचे वितरण या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर बियाण्यांचा प्रकार या ठिकाणी आपोआप निवडून आलेला असेल. उच्च उत्पादन क्षमतेचे बियाणे. त्यानंतर आपल्याला वाणांची निवड करायची आहे. नवे वाण किंवा जुने वाण हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. जर तुम्ही जुने वाण निवडले तर या ठिकाणी वाणांची निवड करताना या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे वाण तुमच्या समोर येतील. जर तुम्ही नवीन वाण निवडले तर हरभरा बियाण्यांच्या ज्या नवीन व्हरायटी आहेत त्या संपूर्ण व्हरायटींची लिस्ट तुमच्या समोर येईल.
त्यातून तुम्ही एक व्हरायटी सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर मित्रांनो तुमचं जे संपूर्ण क्षेत्र आहे तुमच्या नावे असलेलं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी दिसून येईल। आता या ठिकाणी तुम्हाला या बियाण्यासाठी किती क्षेत्राची पेरणी करायची आहे या ठिकाणी क्षेत्र तुम्हाला हेक्टरमध्ये निवडून घ्यायचं आहे। 1 एकरच्या पुढे आणि 2 हेक्टरपर्यंत तुम्हाला हे अनुदानावर बियाणे मिळते। त्यामधून तुम्हाला जेवढं क्षेत्र पेरणी करायचे आहे ते क्षेत्र या ठिकाणी निवडून घ्या। मित्रांनो क्षेत्र निवडल्यानंतर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रासाठी किती बियाण्याची आवश्यकता असेल 1 एकरसाठी 30 किलो बियाण्याची आवश्यकता असते। या ठिकाणी पहा आपोआप सिलेक्ट झालेला आहे। आता या ठिकाणी आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल। हे हमीपत्र आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे, या ठिकाणी टिक करायचे आहे आणि जतन करा बटनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो जतन करा बटनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येईल। जर आणखी घटक निवडायचे असतील तर एस वरती क्लिक करा, नसतील तर नो वरती क्लिक करा। मित्रांनो तुम्हाला जे घटक निवडायचे आहे ते संपूर्ण घटक निवडून झाल्याच्या नंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या समोर येईल। आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा। अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यूवर जा, बटनवरती क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करून अर्ज सादर करा। म्हणजेच तुम्हाला आणखी काही बाबी निवडायच्या असतील तर मेन्यूवर जाऊन निवडा किंवा या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा। ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हे ऑप्शन आलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जेवढ्या बाबी निवडलेल्या आहेत त्या संपूर्ण बाबी या ठिकाणी दिसून येतील। आता या ठिकाणी आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे, तर यातील अनुदानावर बियाणे, औषधे व खतांचे वाटप याला आपल्याला पहिला क्रमांकाचं प्राधान्य द्यायचं आहे। मनुष्यचलित अवजारे याला 2 नंबरचं प्राधान्य द्यायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने प्राधान्य दिल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती किंवा मार्गदर्शक सूचना लागू राहतील यावरती आपल्याला टिक करायचे आहे। टिक केल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येईल, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे। आता मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं पूर्वी पेमेंट झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा मेसेज येईल। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत एकही अर्ज केलेला नाही आणि नवीन या पोर्टलवरती जे शेतकरी अर्ज करतात त्यांना पेमेंटसाठी ऑप्शन येईल, 23 रुपयाचं त्या शेतकऱ्यांना पेमेंट करावं लागेल। आपण यापूर्वी पेमेंट केलेलं असल्यामुळे आपला अर्ज सबमिट झालेला आहे, यशस्वीपणे सादर झालेला आहे, यावरती ओके करा। आता मित्रांनो यापुढे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, तुमचा अर्ज हा सादर झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनमध्ये तुमचे अर्ज पाहू शकता। तुम्ही आता केलेले अर्ज या ठिकाणी दिसून येतील। एलिजिबल फॉर लॉटरी त्या अर्जाचं अशा पद्धतीचं स्टेटस दिसून येईल। जर तुमची लॉटरीमध्ये निवड झाली तर या ठिकाणी विनर असा ऑप्शन येईल किंवा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक मेसेज सुद्धा येईल। मित्रांनो आपली निवड झाली अशा पद्धतीचा मेसेज आल्याच्या नंतर आपल्याला कृषी ऑफिसमध्ये जायचं आहे। कृषी ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या गावाच्या कृषी सहाय्यकाकडून तुम्हाला एक टोकन दिलं जाईल आणि त्या टोकनच्या आधारे तुम्हाला अनुदानावरती बियाण्याचं वाटप केलं जाईल।